नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण संरक्षण संघटितत्व या घटकाचा अभ्यास करत असताना 5 तत्वांचा अभ्यास केला। त्याच्यामध्ये उद्दिष्ट, सहकार्य, काटकसर, तदनंतर बळाचा हिशेबी वापर आणि प्रामुख्याने विकेंद्रीकरण या तत्वाचा आपण अभ्यास करणार आहोत। मित्रो, आपल्याला माहितीच आहे की राष्ट्राचं संरक्षणाचं अबाधितत्व कायम ठेवण्यासाठी राष्ट्राला संरक्षण संघटनेची त्या ठिकाणी गरज असते। मग संरक्षण संघटना ही राष्ट्राच्या प्रशासनाचा व्यवस्थापनाचा एक मूलभूत पाया असतो। प्रशासनाने व्यवस्थापनाने घालून दिलेली काही उद्दिष्ट निश्चित केल्यानंतर ती पूर्ण करण्यासाठी सैनिकांना विशिष्ट अशा संघटनेची त्या ठिकाणी गरज असते। संरक्षण संघटना म्हणजे सैनिकांनी एकत्र मिळून विशिष्ट उद्दिष्टपूर्तीसाठी एकत्र येऊन काम करण्याची ती एक पद्धत आहे। मित्रो, आपल्याला माहितीच आहे की संरक्षण या शब्दाचा अर्थ स्वतःचं रक्षण करणं आणि स्वतःच्या रक्षणासोबतच इतरांचंही पर्यायाने देशाचं संरक्षण करणं असा अर्थ हा संरक्षणाचा त्या ठिकाणी सांगितलेला आहे। त्यासोबतच संघटना या शब्दाची उत्पत्ती, त्याची व्याख्या, त्याची व्याप्ती फार मोठी आहे। संघटना सर्वसाधारणपणे सैनिकांनी एकत्र येऊन काम करण्याची ती एक यंत्रणा आहे। अशा या संरक्षण संघटनेमध्ये समान उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सैनिकांनी एकत्र येऊन काम करण्याची ती काय एक पद्धत आहे। अशा या संरक्षण संघटनेमध्ये यापूर्वी आपण उद्देश, सहकार्य, काटकसर, त्यासोबतच लवचिकता आणि विविध प्रकारचे त्या ठिकाणी प्रयत्नांची एकता या घटकांचा त्या ठिकाणी अभ्यास केला। आज आपण विकेंद्रीकरण, ज्याला इंग्लिशमध्ये डिसेंट्रलायझेशन असं म्हणतात, विकेंद्रीकरण या तत्वाचा अभ्यास करणार आहोत। मित्रो, विकेंद्रीकरण म्हणजे संघटनेतील कनिष्ठ पातळीपर्यंत अधिकार प्रदान करण्याची प्रयत्नपूर्वक स्वीकारलेली त्या ठिकाणी पद्धत। संरक्षण संघटनेमध्ये जसं केंद्रीकरणाचं महत्त्व त्या ठिकाणी आपल्याला डावलून चालत नाही, त्याच पद्धतीने विकेंद्रीकरणाच्या तत्वाला देखील सोडता येत नाही। लढाईमध्ये चढाईच्या शक्तीला त्या ठिकाणी महत्त्व असल्यामुळे ती शक्ती कमी पडता कामा नये, म्हणून आपल्याकडे उपलब्ध असलेल्या बळाचा एकत्रित उपयोग करून चढाई आपल्याला यशस्वी करता येते। पण त्याबरोबरच सर्वच सेना एका ठिकाणच्या कार्यवाहीत गुंतवणं त्या ठिकाणी धोक्याचं ठरू शकतं। चढाईच्या ठिकाणी आवश्यक तेवढीच सैन्य शक्ती उपयोगात आणून बाकी सैन्य शक्ती इतर ठिकाणी उपयोगात आणणं म्हणजेच सैन्याचं विकेंद्रीकरण करणे होय। त्यालाच त्या ठिकाणी डिसेंट्रलायझेशन किंवा विकेंद्रीकरण असं म्हटलं जात असतं। विकेंद्रीकरण फक्त मग मानवी शक्तीचं किंवा सैनिक शक्तीशी संबंधित नाही, तर आपली शस्त्रास्त्र असतील, सैन्य सामुग्री असेल किंवा अन्नधान्याचे पुरवठ्याचे साठे असतील किंवा सैनिकांची कार्यालये असतील, संपर्क दल असतील, या सगळ्यांच्या संबंधात देखील वस्तूंचं विकेंद्रीकरण करणं त्या ठिकाणी अतिशय जरुरीचं किंवा महत्त्वाचं ठरतं। कारण विकेंद्रीकरणात भौतिक साधन संपत्ती बरोबरच अधिकार आणि सत्तेची जबाबदारीचं महत्त्व त्या ठिकाणी अतिशय अनन्यसाधारण त्या ठिकाणी ठरत असतं। महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडे त्या ठिकाणी असतात, जेथे कनिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिले जातात। यावेळी सोबत आवश्यक ते अधिकार सैनिक आणि जे काही अधिकारी आहेत ते अधिकारी आपल्या जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडत असतात। कनिष्ठ घटकास कमी अधिक स्वातंत्र्य उपलब्ध होतं, म्हणजेच जबाबदारीच्या संदर्भात अधिकार निश्चित करण्यासाठी प्रामुख्याने विकेंद्रीकरणाशी त्या ठिकाणी संबंध येत असतो।
प्रमुख आणि महत्त्वाचे अधिकार सोडून इतर अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी कनिष्ठ पातळीवर त्या ठिकाणी प्रदान केलेले असतात आणि ती कनिष्ठ पातळीपर्यंत अधिकार पद्धतशीरपणे प्रदान करण्याची पद्धत म्हणजेच त्या ठिकाणी विकेंद्रीकरण म्हणता येईल। या विकेंद्रीकरणामुळे संघटनेच्या अगदी खालच्या स्तरापर्यंत अधिकार त्या ठिकाणी प्रदान होतात आणि या ठिकाणच्या कामाच्या दृष्टीने विविध विभाग त्या ठिकाणी प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात। प्रत्येक विभागीय प्रमुखाच्या नियंत्रणाखाली त्या ठिकाणी कार्य करत असतो। ते प्रत्येक निर्णय स्वतंत्रपणे घेत असतो आणि स्वतःचे धोरण त्या ठिकाणी स्वतः राबवित असतो। अशा या विकेंद्रीकरणामुळे सर्व संरक्षण घटकांना त्या ठिकाणी प्रेरणा, एक प्रकारचं उत्तेजन आणि नेहमीच प्रोत्साहन मिळत असतं आणि म्हणून विकेंद्रीकरण या तत्वाचा वापर करून जो काही सेनानी किंवा सेनापती तो आपल्या सैन्याचं मार्गक्रमण किंवा सैन्याचं संचलन त्या ठिकाणी युद्धकाळामध्ये करताना या सगळ्या विकेंद्रीकरणाच्या तत्वाचा जर त्याने योग्य पद्धतीने वापर केला तर तो निश्चित युद्धामध्ये यश संपादन करतो आणि युद्धात यश संपादन केल्यामुळे राष्ट्राचं संरक्षण किंवा राष्ट्राची सुरक्षा ही चांगल्या पद्धतीने सांभाळली जाऊ शकते। आत्तापर्यंतच्या भारतीय लष्कराचा इतिहासाचा जर आपण अभ्यास केला तर आत्तापर्यंतच्या झालेल्या लढायांमध्ये स्वातंत्र्याच्या नंतर म्हणजे 1947-48ची लढाई, 1965चं युद्ध, 1962चं युद्ध, 1971चं युद्ध किंवा 1999चं युद्ध, या सगळ्याच युद्धांमध्ये सेना अधिकाऱ्यांनी या तत्वांचा अतिशय काटेकोरपणे वापर करून आपल्या देशाला विजयाची त्या ठिकाणी प्राप्त करून दिलेली आपल्याला दिसते आणि म्हणून या संरक्षण संघटनेच्या तत्वांना अनुसंगून प्रत्येक सेनानी हा युद्धामध्ये आपलं कार्य चोख पद्धतीने त्या ठिकाणी पार पडत असतो। अशा पद्धतीने संरक्षण संघटना हे तत्व आहे विकेंद्रीकरण। एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। धन्यवाद।